हॅलो फ्रेंड्स, आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवतोय आषाढी एकादशी निमित्त खास साबुदाण्याची खिचडी. मी रोहिणी होईल झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो उपवासाची. 2 वाट्या साबुदाणा भिजवून ठेवलाय आपण, धुवून भिजवले रात्री. तर आपण इथे त्यासाठी बघा काय काय घेतलंय फोडणीसाठी. कोथिंबीर, कढीपत्ता आणि 2 मिरच्या कापून घेतल्यात आणि लिंबू घेतलाय अर्धा. तर आता आपण सुरुवात करूया. काय घेतलंय कढईत आपण? 1 चमचा आता तूप टाकलंय आपण. हा, आता कढईत पण थोडं तेल टाकलंय. हा, थोडस तेल आणि थोडं तूप, म्हणजे 2 टेबलस्पून तूप आणि 2 टेबलस्पून तेल, बरोबर. आणि 1 चमचा 1 चमचा जिरं टाकतो. 1 टीस्पून आपण जिरं टाकतोय. गॅस आपण स्लो ठेवलाय. आपण कढीपत्ता टाकतोय. आपण ना आज नेहमीसारखी म्हणजे उपवासाची खिचडी बनवायची, पण नेहमीसारखी नाही बनवत आहे. आज आपण रेड कलरची बनवणार आहे. तर आता आपलं एवढं टाकून झालेलं आहे सामान. आता आपण मिरची पावडर टाकणार आहे. लाल मिरचीची पावडर असते ती, मसाला नाहीये, लाल मिरची पावडर. मसाला उपवासाला चालत नाही, तर आपण मिरची पावडर घेतो. मीठ टाकतो. मीठ 1 टीस्पून आपण मीठ टाकून घेतो. तुमच्या चवीच्या हिशोबाने घ्या. आता आपण मिरची पावडर टाकतोय. ही खिचडी बघायला पण खूप सुंदर वाटते, डोळ्यांना तर खूपच छान वाटते आणि चवीला पण खूप सुंदर लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा. आता आपण बटाटा पण उकडवून ठेवलेला आहे. तुकडे करून घेतले बटाट्याचे आपण. छान आपण मिक्स करून घेऊया मस्तपैकी. आता साबुदाणा जो आपण भिजवलाय तो टाकूया. आपले बटाटे काय उकडलेलेच आहेत. आता छान मिक्स करून घेऊया आपण. छान बघायला किती छान वाटतं. आता शेवटी आपण आता हे मिक्स करून झालं की दाण्याचा कूट जो आहे तो टाकूया. भाजलेले शेंगदाण्याचा आपण कूट बनवून घेतलेला आहे. आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. कोथिंबीर आपण टाकली. कोथिंबीर जर तुमच्याकडे नसतील का उपवासाला तर नका टाकू.
ज्याच्याकडे चालतो तो आम्ही टाकून देतो. थोडीशी चवीसाठी आपण साखर टाकूया. थोडीच टाकते बघा. तर लिंबू टाकतो आपण. हे बघा. लिंबू चालत नसेल तर नका टाकू तुम्ही. अशी मिरचीची पावडर टाकून करून बघा तुम्ही, खूप छान लागते. दिसायला सुद्धा सुंदर दिसते. आणि हिरवी तुम्हाला आम्ही किती वेळा दाखवलेली सफेद सफेद खिचडी जी करतो आपण, पहिले सुद्धा चॅनलवर अपलोड आहे. आम्ही या व्हिडिओच्या खाली लिंक पेज बघू शकता जाऊन. थोडा साबूत शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तर आपली खिचडी बनायला जास्त टाइम नाही लागत. थोडा जो साबुदाणा आहे ना, सफेद सफेद न दिसता थोडा ट्रान्सपरंट होईल का मग समजायचं आपली खिचडी झालेली आहे. आपली खिचडी होते तोपर्यंत आपण ना पटकन चटणी बनवून घेऊया. तर इथे ना दाण्याचा कूट घेतलाय. 2 टेबलस्पून आहे. मोठे चमचे 2 मोठे चमचे, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपण, भाजलेले शेंगदाणे. आता आपण ना त्या ज्या भांड्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घेतलाय त्यात 1 टीस्पून आपण मीठ टाकून घेऊया. कमीच टाकायचं, नंतर लागल्यास आपल्याला टाकू शकतो आपण. टाकायचं. हा, पण पहिले जास्त टाकून घ्यायचं नाही. हा, आता आपण ना खोबरं धुवून घेतलंय. ओलं खोबरं आपण घेतलंय इथे. अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय. आपण हे साबुदाण्याची खिचडी आपण इथे 5 माणसांसाठी बनवले. त्या हिशोबाने आपण चटणी पण बनवतोय. थोडीशी आपण ना कोथिंबीर घेतली, 2 कांड्या कोथिंबीर घेतली. आणि बघा 1 मिरची. आपण ना इकडे 1 मिरची घेतली, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि थोडी साखर टाकूया. पाव चमचा साखर टाकूया आपण. तर मीठ टाकून झालेलं आहे आपलं. थोडस लिंबू घेऊया. परत सांगते, लिंबू चालत नसेल तर नका करू. बघा थोडीशी साखर टाकतो. आता ही आपण चटणी वाटून घेऊया. आता मस्त गरमागरम खिचडी आपण चटणी सोबत सर्व करूया.